चला तर मंडळी, आज आपण 1.5-2 वर्ष आरामात टिकणारे चवदार खमंग मिश्र डाळीचे सांडगे करणार आहोत। कुणी सांडगे म्हणतं तर कुणी वडे म्हणतं। छान मिश्र डाळी वापरून हे सांडगे केले म्हणून चवीला अतिशय रुचकर होतात। सांडगे केल्यानंतर त्यांचा रंग भुरकट पडू नये, त्यांना जाळी अळी लागू नये म्हणून भरपूर अशा टिप्स सांगणार आहे। कोणताही शॉर्टकट न वापरता पारंपरिक पद्धतीने सांडगे तोडणार आहोत आणि त्याचं कारण मी सांडगे तोडतानाच तुम्हाला सांगेल। सांडगे किंवा वडे करण्यासाठी अर्धा किलो मठ डाळ घेतली आहे। हिला मटकीची डाळ किंवा मठ डाळ म्हणतात। त्याचसोबत अर्धा किलो आपण साल नसलेली पिवळी मूग डाळ घेतलेली आहे। मटकीची डाळ आणि मूग डाळ मी समप्रमाणात घेतली। यामध्ये 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो इतकी चवळीची डाळ घालायची आहे। ही सुद्धा किराणा मालाच्या दुकानात सहज मिळते। त्याचसोबत इथे आपल्याला 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो इतकी हरभरा डाळ घालायची आहे। हरभरा डाळ जास्त प्रमाणात घालायची नाही, नाहीतर सांडगे कडक होतात। आणि फक्त 100 ग्रॅम इतकी आपल्याला पांढरी उडीद डाळ घालायची आहे। या सगळ्या डाळी मिश्र आपण घेतोय। मिश्र डाळीचे सांडगे खूप चवदार होतात। हे सगळं व्यवस्थित एकजीव करायचं। आधी डाळी मी स्वच्छ अशा निवडून घेतल्या। या डाळी आपल्याला सांडगे करण्याच्या 6 ते 7 तास आधी भिजवायच्या असतात। जास्त वेळ सुद्धा भिजवायच्या नाही। रात्री उशिरा मी यांना भिजायला घातल्या होत्या, साधारण 12:30ला, आणि सकाळी 6-6:30ला मी या उपसून घेतल्या होत्या। तर डाळींमध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि चांगल्या हाताने चोळून धुवायचे आहे। साधारण 4 ते 5 वेळा पाणी बदलून डाळी धुवायच्या असतात। त्यावर लागलेली पावडर, धूळ, माती हे पांढरट पाणी संपूर्ण जाईपर्यंत मी 5 वेळा पाणी बदलून डाळी स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहे। या पाटीमध्ये डाळी व्यवस्थित भिजणार नाही म्हणून मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेते आणि यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि कमीत कमी 6 तास ही डाळ छान भिजवून घ्यायची। डाळी भिजायला घालताना अशा मोठ्या भांड्यात भरपूर पाणी घालून घालायच्या, म्हणजे त्यांना पुरेसं पाणी मिळतं भिजण्यासाठी आणि डाळसुद्धा व्यवस्थित भिजते। आता 12:30 वाजले, सकाळी 6:30ला मी ही डाळ उपसून घेईन। तर मंडळी, रात्री मी डाळ भिजत घातली होती, पण मी सांगितलं 6 ते 7 तासच भिजवायची, त्यापेक्षा जास्त भिजवायची नाही, नाहीतर डाळीला आंबूस वास लागू शकतो। मग तुम्हाला सकाळी सांडगे कधी करायचे त्यानुसार तुम्ही याची तयारी करा भिजवण्याची। हे पाणी काढून एकदा स्वच्छ पाण्याने डाळी धुवायची, म्हणजे थोडा जरी आंबूस वास लागला असेल तर तो निघून जाईल, पण आंबूस वास लागला नव्हता। डाळी आता चाळणीवर काढायच्या आहे आणि अर्धा तास पाणी निथळण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे। संपूर्ण पाणी निथळायला हवं, कारण ह्या बारीक केल्यानंतर मिश्रण पातळ व्हायला नको, नाहीतर सांडगे व्यवस्थित घालता येत नाही आणि त्यांचा रंगही भुरकट होतो। डाळींचं पाणी निथळलं। आता इथे मी 40 ते 50 लसणीच्या पाकळ्या घेतल्या, साधारण पाऊण वाटी। 4 ते 5 चमचे जिरे घेतले नाश्त्याच्या चमच्याने मोजून। दोन्ही मिक्सर जारमध्ये काढलं। सोबतीला थोडीशी ही डाळ घालायची आणि छान असं दरदरीत वाटायचं। डाळ वाटताना अजिबात पाणी आपल्याला वापरायचं नाहीये। पाणी न घालता जाडसर अशी वाटायची, खूप बारीक पेस्ट करायची नाही आहे। जरा दरदरीत ठेवायचं, म्हणजे सांडगे आपल्याला छान घालता येतात आणि तसेच भाजी केल्यानंतर भाजी अशी पिठूळ होत नाही, छान होते। मध्ये मध्ये चमच्याने मिक्स करत राहायचं आणि दरदरीत करून घ्यायचं। संपूर्ण डाळ मी मिक्सरवरच बारीक करून घेतली आहे। परत सांगते, रवाळ दळायचं, खूप बारीक पेस्ट करायची नाही, पाणी घालायचं नाही आणि वाटण्याआधी अर्धा तास तरी पाणी निथळून घ्यायचं। तुमची डाळ आता इतक्या प्रमाणात आहे किंवा यापेक्षा जास्त असेल तरीही तुम्ही घराजवळ जर ओली डाळ दळून देण्याची गिरणी असेल तिथून रवाळ दळून आणली तरीही चालेल। जिरे, लसूण आणि या डाळी मी संपूर्ण वाटून घेतलेल्या आहे आणि दरदरीत आहे। परत सांगते, यामध्ये आता मीठ घालायचं आहे। सुरुवातीला मी नाश्त्याच्या चमच्याने 2 चमचे मीठ घालते, त्यानंतर अर्धा लहान चमचा हळद घालायची। हळद जास्तही घालायची नाही, नाहीतर सांडग्यांचा रंग काळपट होतो। सोबतच मी यामध्ये आवडीनुसार लाल तिखट घातले 4 चमचे, तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त करू शकतात, आणि 2 मूठ बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। हे सगळं आता व्यवस्थित मिसळून घ्यायचं। मी थोडं चाखून पाहिलं, मला मीठ कमी वाटलं म्हणून मी अजून 1.5 चमचा मीठ घातलं, म्हणजे मी एकूण 3.5 चमचे मीठ वापरलेलं आहे। मीठ आणि लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। छान मिक्स केलं। आता कडकडीत उन्हात आपल्याला हे सांडगे वाळवायचे असतात। सकाळ सकाळचा 8 वाजलेले आहे, अजून इतकं कडक ऊन नाहीये। पटकन सांडगे तोडून घेते, म्हणजे दिवसभर छान वाळेल। तर हाताला लावायला पाणी घ्यायचं आणि प्लास्टिकच्या पेपरवर सांडगे तोडून घ्यायचे आहे। तर असं पीठ घ्यायचं आणि अंगठ्याने असे आपल्याला सांडगे तोडून घ्यायचे। खूप लहान नाही आणि खूप मोठे मोठे सुद्धा नाही,
एकसारखे सांडगे तोडून घेते। हाताला वाटेल तेव्हा थोडं थोडं पाणी लावायचं, पण अति पाणीही लावायचं नाही। जास्त पाणी लावलं तर सांडगे वाळल्यानंतर काही दिवसांनी त्यांचा रंग भुरकट पडतो। या पद्धतीने सगळे सांडगे तोडून घेते। तुम्हाला आता हाताने तोडायचे नसेल तर हे मिश्रण मिठाच्या पिशवीत किंवा पायपिंग बॅगमध्ये भरून तुम्ही त्याने हे सांडगे करू शकतात। पण यावेळेस मी संपूर्ण सांडगे हातानेच तोडून घेते। त्याचं कारण सांगते। गेल्या वर्षी मी पायपिंग बॅगनेच केले होते, पण पायपिंग बॅगने केलेले सांडगे वाळायला हाताने तोडलेल्या सांडग्यांच्या तुलनेत जास्त वेळ लागतो आणि ते सांडगे शिजायलाही जास्त वेळ लागतो। हाताने तोडलेले सांडगे 10 ते 15 मिनिटात शिजून होतात। संपूर्ण सांडगे मी तोडून घेतलेले आहे। मला साधारण 1-1.25 तास लागला। आता हे कमीत कमी 3 दिवस उन्हात छान वाळवून घ्यायचे। कडकडीत वाळायला हवे आतपर्यंत, म्हणजे 2 वर्षसुद्धा छान टिकतात। तर मंडळी, मी संपूर्ण सांडगे वाळवून घेतलेले आहे। छान खणखणीत वाळले। एखाद दिवस एक्स्ट्रा ऊन दिलं तरीही चालेल, पण चांगले वाळायला हवे। आता स्वच्छ कोरड्या स्टीलच्या डब्यामध्ये यांना भरून ठेवायचे। अजिबात डबा ओलसर वगैरे राहायला नको। सांडगे काढताना त्यांना ओला हात लागायला नको, म्हणजे आपल्या सांडग्यांना अजिबात जाळी अळी लागत नाही। हे 2-2 वर्षेही छान टिकतात। भाजी करण्याआधी फक्त थोड्याशा अर्धा चमचा तेलावर परतायचे आणि हवं तर अख्खे किंवा थोडीशी ठेचून मग भाजी करायची। तर मंडळी, आजची सांडग्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा। रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। अजून वाळवणाच्या काय रेसिपी पाहायच्या ते सुद्धा सांगा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।